संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय अतिउच्च टोकाची जी सिद्धावस्था, त्या सिद्धावस्थेचा अनुभव अर्थात आपला स्वात्मानुभव या अभंगातून प्रगट करत आहेत। भाषा अभंगातील जर पाहिली तर तुम्हा आम्हाला तितकी खरी वाटणारी नाही, कारण मरण हे प्रत्येकाच्या पाठीशी लागलेली एक अशी दुर्गती आहे की त्याची खंती, त्याच्याविषयीचं भय हे प्रत्येकाच्या पाठीमागं लागलेलं आहे। मरणाची भीती नसणारा व्यक्ती जगात सापडणार नाही, कारण पंचक्लेशाचं वर्णन करत असताना त्यामध्ये अभिनिवेश नावाचा 5वा क्लेश हा जीवाच्या ठिकाणी सांगितलेला आहे। 5वा क्लेश अभिनिवेश कशाची? मरणाची भीती, त्यालाच अभिनिवेश असं म्हणतात। मरणाची भीती जिथं जिथं आहे तो जीव आहे। मग आता जगद्गुरु तुकोबरांची भाषा काहीशी थोडीशी आपल्या जगाच्या विपरीत दिसते आहे। मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये, विचारपूर्वक निश्चयामुळे मरणाच्या तडाख्यातून आमची काया सुटली, जे तुम्हा आमच्या डोळ्यासमोर कधी शक्य होताना दिसत नाही। हा, त्याची कदाचित आपल्याला आठवण नसेल, पण लक्षात आहे ज्याचा जन्म झाला त्याला जावं लागतं। आणि म्हणून या काहीशा जगरूढीच्या चालत आलेल्या भौतिक नियमाच्या विरोधामध्ये जगद्गुरु तुकोबरांची भाषा आहे। उलट्या पाण्यात पोहणं जसं कठीण, तशी संत श्रेष्ठ तुकोबरांची आजची ही भाषा आहे। विठाला 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 विठाला। वाहणारा ओघ पूर्वेकडे वाहतो आहे, तर त्या ओघाबरोबर पोहत चालणं सहज शक्य आहे, पण त्या प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहणं म्हणजे आजची तुकोबरांची भाषा आहे। तुकोबराय काय म्हणतात? मरणा हाती सुटली काया, मरणाच्या तडाख्यातून आमची काया सुटली। त्याचं कारण मरणाच्या अगोदरच आम्ही जो अट्टहास केला, भगवत भक्ती केली, त्याद्वारा फलीभूत झालेलं ज्ञान, त्याद्वारा विचार निर्माण झाला, आणि त्या विचाराच्या द्वारा, निश्चयात्मक विचाराच्या द्वारा पाप पुण्यात्मक जे बीज असतं त्याची लाही झाल्यामुळे मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये। आणि त्याचे परिणाम काय काय झाले? नाचोनिया गेली खंती, कुठल्याही प्रकारचं खंत दुःखाचं असणारं शल्य मनामध्ये राहिलं नाही। नाचोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची। जे काही सुखदुःखाधिक भोग प्रारब्ध वशामध्ये येतात त्याचं मर्म कळलेलं आहे। हे प्रारब्धाचे भोग शरीराकरता आहेत, ते शरीर भोगून संपवणार आहे, आणि म्हणून सहज स्थिती भोगाची। बस, देहतवासे म्हणजेच प्रारब्धाच्या अधीन, देह हा भोगाच्या अधीन म्हणजे प्रारब्धाच्या अधीन आहे। हे वर्म हाता आल्यामुळे आता कष्ट राहिले नाही। न देखेशे झाले श्रम, आले वर्म हाता हे वर्म हाता आले की ब्रह्मस्थितीचा अनुभव, स्वात्मानुभवाचा अनुभव निश्चयाने मिळाला, आणि त्यामुळे आता श्रम राहिले नाही, कुठल्याही प्रकारचा श्रम शिल्लक राहिला नाही। न देखेशे झाले, दिशेनाशे झाले श्रम। नासोनिया गेली खंती, स्वरूपस्थिती भोगाची। आणि आता भगवंता मला मुक्त कर अशा प्रकारची कीव भाकण्याची जरूर राहिली नाही। तो स्वतंत्र स्वयंपूर्ण झाला। स्वतंत्रिच्छस्य मुनेर नियंतुम अशक्यत्वात, या न्यायाने तो स्वतंत्र झाला। त्याला कुणाच्याही पुढे मुक्तीच्या करता मुक्तीची भिक्षा मिळावी म्हणून झोळी पुढं करावी लागत नाही, कारण तो स्वतंत्र झाला। त्याने आपल्या स्वेच्छेने, विचारपूर्वक, निश्चयाने, गुरूंच्या कृपेने आणि पंढरीनाथाच्या परम असीम कृपेने, अनुकंपेने ही सहज स्थिती मिळवली, निश्चयपूर्वक विचार मिळवला, आणि म्हणून भगवंताकडे सुद्धा त्याला पदर पसरायची गरज राहिली नाही। तुका म्हणे कैची की कोठे जीव निराळा, जीव हा भगवत तत्वापासून वेगळा राहिलाच नाही, आणि म्हणून नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची। वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार घेतलेल्या अभंगाचा सरळ भाव सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। तो सरळ भाव सांगून झालेला आहे।
सेवा किम निमित्त आहे सर्वांना यद्यपि ज्ञातच आहे, पण कार्यक्रमाच्या अनुषंगाने 4 शब्द सांगायचे असतात. मौजे बोरी फाटा तालुका राहुरी अर्थात वांजुळपोई, 4ही गावाच्या सीमेवर असणारं आपलं हे गाव आणि तिथं राहणाऱ्या एक भक्तिपूर्ण माता कैलासवासी सौभाग्यवती ताराबाई लक्ष्मण पवार यांचं प्रथम पुण्यस्मरण आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. अक्कांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष परिपूर्ण झालं. त्यांचा संपूर्ण असणारा दुःखांकित परिवार श्री लक्ष्मण नाना पवार हे पती आहेत. त्यांचे सासरे श्री सोपान नारायण पवार, बंधू 2 श्री भाऊसाहेब भानुदास जगताप, श्री वसंत पुंडलिक जगताप, त्याचप्रमाणे श्री योगेश रामराव पवार पुतणे, श्री गोरक्षनाथ लक्ष्मण पवार मुलगा, सौ रुक्मिणी रावसाहेब होन पुतणी, सौ मनीषा तुकाराम जाधव मुलगी, श्री आदिनाथ लक्ष्मण पवार द्वितीय चिरंजीव, श्री शांतलाल जगन्नाथ जाधव भाचे आणि 4 नातू चिरंजीव महेश तुकाराम जाधव, चिरंजीव सत्यम गोरक्षनाथ पवार, चिरंजीव करण योगेश पवार आणि चिरंजीव शिवम आदिनाथ पवार येणेप्रमाणे समस्त पवार पाटील परिवार, तसेच आप्तेष्ट नातेवाईक सखे आणि विशेषतः वारकरी संप्रदायाच्या अनुयायी अक्का असल्यामुळे त्यांच्या सर्व मैत्रिणी, पारमार्थिक क्षेत्रामध्ये लाभलेल्या सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं जाणं म्हणजे सर्वांकरता अकल्पनिक आहे. कल्पना नव्हती. अचानक अशा पद्धतीने घसरून पडल्या वगैरे शरीर व्याधी झाली. नंतर काळाच्या पडद्याआड निघून गेल्या आणि काहीसं जड अंतकरण सर्वांचं झालं. त्याचं कारण असं आहे, एक स्त्रीत्व असताना सुद्धा सामाजिक जीवन त्या जगल्या काही अंशी. जेव्हा जेव्हा वारकरी संप्रदायामध्ये काही सेवा करण्याची वेळ येईल त्या वेळेस त्यांनी पडेल ती सेवा स्वीकारली. वैकुंठवासी सद्गुरू बंसीबाबांच्या संवेद पायी दिंडी सोहळ्याला त्या असायच्या. पूजनीय वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळेगुरुजींच्या संवेद सुद्धा त्यांनी आळंदी पायी वाऱ्या केल्या. 2007 सालापासून अक्कांना आम्ही ओळखतो. आमच्यासोबत सुद्धा त्यांनी अखंड पायी वाऱ्या केल्या. आश्रमामध्ये ज्या वेळेस सप्ताह पारायण काल्याचं कीर्तन म्हटलं की अक्का उपस्थित असायच्या. विद्यार्थ्यांकरता दानधर्म म्हणून काहीतरी असावा म्हणून आदिनाथ भाऊला पुढं घालून त्यांच्या घरातील सर्वांची आज्ञा घेऊन तिथं उपस्थित राहून विद्यार्थ्यांकरता सुद्धा वार्षिक पंगत त्यांची असायची. शिवाजी भाऊंचंही जीवन असं सोज्वळ अशा पद्धतीचं आहे आणि म्हणून हे दोन्ही चाकं एकमेकाच्या संघटित होऊन हा प्रपंचाचा गाडा हाकत असताना अचानकच तारा अक्कांना आपल्यातून जावं लागलं आणि एक प्रकारची दुःखाची कळा या घरावरतीच नव्हे तर एक परिसरावरती त्या काळात पसरली. यातून सर्वजण सावरले. 1 वर्ष पाहता पूर्णही झालं. आमच्या काही भगिनी धुळ्यावरून त्यांच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत पहा. म्हणजे एवढं त्यांचं वारकरी जीवन होतं, प्रेम होतं. पडेल ती सेवा करण्याची त्यांची वृत्ती होती. अक्का थोडंसं पंक्तीवाल्यांना जरा धावपळ होते, भाकरी करू लागता म्हटलं की त्यांनी सगळा लवाजमा घेऊन भाकरी करायला सुरुवात करायची. पडेल ती सेवा. मग भाजी करणं वगैरे दिंडी करता वारकरी पोटभर जेवले पाहिजे आणि येता जाता इथून जाणारे येणारे वारकरी घरी आलेच पाहिजे हा अट्टाहास असायचा. आता प्रतिवर्षी आम्ही कोपऱ्याला इथं कीर्तनाला येतो. तर अगोदर तरी जावं लागायचं, नाही तर मग कीर्तन झाल्यावर 9 ते 11 कीर्तन पूर्वी असायचं. 9 ते 11 कीर्तन करून नंतर तात्याच्या घरी सर्व काही पाहुणचार घेऊन आम्ही यायचो. तर रात्री 11:30 पावणे 11पर्यंत दोघंही युगलं वाट पाहत असायचे महाराज येतील म्हणून. असं हे फक्त माझ्यापुरतं उदाहरण झालं. असं अनेक महाराज मंडळींच्या विषयी वारकरी संप्रदायाविषयी अक्कांची ही तळमळ आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं जसं घरच्यांना दुःख झालं तसंच वारकरी संप्रदायिक सर्व या अथिरथी महारथी पुरुषांना महामंडळींना सुद्धा झालं. विठला 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 विठला. आता
जो जो जन्माला येतो त्याला जावं लागतं. जाणं हे सर्वांचं असतं. काही जन्माला कधी आली ही कळत नाही आणि कधी गेले हेही कळत नाही. पण काहींचं जन्माला आल्यापासून परोपकारी जीवन असतं. आपण नेहमी ऐकतो पहा, सज्जन माणूसही रडवतो आणि दुर्जन माणूसही रडवतो. दुर्जन रडवतो तो जिवंत असताना आणि सज्जन रडवतो तो गेल्यानंतर. जिवंत असताना रडवणारा दुर्जन दुर्गुणांनी रडवतो. तो गेल्यानंतर जगाला हसू येतं, म्हणजे बरं झाली पिढा गेली गावची. पण सज्जन जी माणसं असतात ते जिवंतपणी कळत नाहीत, पण ती एकदा निघून गेले की त्यांचे सद्गुण आठवून 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 राहिलेल्यांना रडवतात. ते सद्गुणी सदाचारी माणसं. विठला 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 विठला. वारकरी जीवन, वारकरीपणाचा स्वाभिमान, गळ्यामध्ये माळ, पवित्र तुळशीची माळ, वाचन चिंतन नेहमी. तेवढं काही शिक्षण जरी नव्हतं पण अभंग पाठांतर ऐकून 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 केलेलेच होते. नेहमीच पुढे जर काकडा चालला सर्व मंडळी म्हणतात तर त्यांच्या मागे मागे म्हणतच राहायच्या. असं एक पारमार्थिक व्यक्तिमत्व होतं. आणि काय असतं, परमार्थ विनम्रता या गोष्टी नाटकाने मिळत नसतात, त्या आतूनच असल्या पाहिजे. आतच जर असतील असं म्हणतात ना, आडात असलं तर कशात येतं, पोहऱ्यात येतं. वास्तविक विनम्रतेचं नाटक काही माणसं करताना दिसतात पण ते लक्षात येतं. आतिलिनो धूर्त लक्षणम म्हणून ते लक्षात येतं. पण काही माणसं ही स्वाभाविक विनम्रतेने विनटलेली असतात. त्यापैकी एक थोर जीवन आदरणीय तारा अक्का. दोन्ही मुलांना संस्कार दिले, मुलींना संस्कार दिले, नातींना संस्कार दिले आणि काळाच्या पडद्यावर निघून गेल्या सुनांना सुद्धा मुलीप्रमाणे सांभाळलं, सर्वांना संस्कार दिले, सुसंस्कृत केलं, गोड जीवन. आणि म्हणून त्यांच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने अखेरची आदरांजली श्रद्धांजली देण्याकरता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि श्राद्ध विधी हा कालच ब्रह्मवृंदांच्या हस्ते परिपूर्ण झालेला आहे. आजचं केवळ कीर्तन समारंभ म्हणून हा कार्यक्रम आहे, केवळ कीर्तन समारंभ. आणि नंतर कीर्तनानंतरचा आजचा जो महाप्रसाद तो श्राद्धाचा महाप्रसाद नसून तो कीर्तनाचा महाप्रसाद आहे. कीर्तनाच्या नंतरचा महाप्रसाद कीर्तनाचा प्रसाद. आणि म्हणून श्राद्धाचा तो प्रसाद नाही, म्हणून सर्वांनी नंतर भोजन करूनच जायचं आहे. असो, सुंदर जीवन, एक सज्जन जीवन आपल्यातून जाण्यानं निश्चित एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. पण त्यांना खरी आदरांजली घरच्यांच्या करता सांगतो. त्यांनी दिलेली संस्काराची जडणघडण जशीच्या तशी आपण शेवटच्या श्वासापर्यंत जोपासावी, हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली. सदर प्रसंगी उपदेशपर अभंग घ्यावा अशी चालत आलेली परंपरा. पण आज आम्ही काहीसं थोडंसं गुरुवचनामध्ये बांधलेलं असल्यामुळे पूजनीय गुरुवर्य स्वामी भारतानंद गिरीजी महाराजांचा फोन दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या प्रसंगी आला आणि त्यांनी सांगितलं या अभंगावरती कीर्तन रेकॉर्डिंग करून पाठवायचं आहे आणि हाच अभंग पाहिजे. आणि मुद्दे इकडचे तिकडचे न बोलता अभंगाच्या अनुषंगाने त्यामध्ये चिंतन असावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी पूर्वी श्राद्धाचे कार्यक्रम करत नव्हतो, पण पहिला श्राद्धाचा कार्यक्रम जिथं केला त्याच व्यासपीठावर आज दुसऱ्यांदा आहे. म्हणजे श्राद्ध कार्यक्रम आरंभ केले, मला वाटतं त्यांच्या सासूबाईंचा, तारा अक्कांच्या सासूबाईंचा, शिवाजी भाऊंच्या आईंचा या ठिकाणी जो लक्ष्मण भाऊंचा जो मातोश्री, त्यांच्या निमित्त इथं कीर्तन झालं. आणि त्यानंतर आता ही दुसरी सेवा आणि दुसऱ्या सेवेला आज निवडलेला हा पहिलाच अभंग. विठ्ठला अभंग हा अतिउच्च टोकाचा आहे. अभंगातील भाषा ही जगरूढीच्या विरोधातली वाटते. बस जगामध्ये सर्वत्र आपण नजर जेव्हा टाकतो तेव्हा दुःखाच्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. संसार दुःखमुळे आपण म्हणत आलेलो आहे. संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ हे म्हणत आलोय आपण. म्हणजे संसारामध्ये दुःखाच्या छटा सर्वत्र दिसताना संत श्रेष्ठ तुकोबराय, जगद्गुरु तुकोबराय मात्र तृप्तीचे ढेकर देताना दिसतात.
तुमच्या आमच्यासारखे सामान्य म्हणून तेही देखील जन्माला आले. त्यांना देखील एका विशिष्ट तिथीच्या निमित्ताने जन्म मिळाला. पण मिळालेल्या जन्माचा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत असा एक इतिकर्तव्यता साधली. अशा प्रकारचं एक साध्य साधलं. कारण संत महात्मे हे लक्ष घेऊन आलेले असतात आणि तुमचं आमचं जीवन म्हणजे लक्षविरहित जीवन असतं. बस आपण बाजारला गेलो पण बाजार आणण्याकरता गेलेलो आहोत ही विसरून जातो. ये साते आलिया ओळगा शारंग धरू ये साते. अरे बाबांनो, ज्या बाजाराला तुम्ही आलात तो बाजार कशा करता मिळाला? ओळगा शारंग धरू, परमात्म्याला जाणण्याकरता मिळाला. पण तो जाणण्याकरता आपण वेळ खर्च करत नाही. पण या दुःखाचं परीक्षालन कसं होईल याच्या प्रयत्नामध्ये सायास करीश प्रपंच दिननिशी, पण हरिशी न भजसी कोण्या गुणे. विठाला तुकोबरायांचं जीवन सामान्य अगोदरच. त्यांना अंतकरणामध्ये भगवत प्राप्तीविषयी तळमळ होती, ती सुप्त तळमळ होती. पण हळूहळू हळूहळू पुढे पुढे अनेक संकट तुकोबरायावरती आले. तुमच्या आमच्यावर कमी, पण तुकोबरायांच्या जीवनावरती अनेक संकट आले. काय संकटाची काय काय त्यांच्यावरती संकट आले तुकोबरायांनी सुद्धा लिहून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली. आता आपल्याकडे दुष्काळी नाही पण सुकाळी पीडा केली. विठाला अगोदर आकाशाकडे शेतकरी बळी पाहत होता, कधी पाऊस येईल कधी पाऊस येईल. पावसाने जे सरपाटा चालू केला आता कंटाळा आला. नको म्हटलं तरी सध्या थंडीचे दिवस पण पावसाळा चालू आहे. थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा फॅन लावायची गरज आपल्याला पडते. म्हणजे किती विपरीतता आलेली आहे. हेच दुःखाचे असणारे स्रोत आहेत. पण याला आपण बरं झालं म्हणू शकत नाही. विठाला जीवनामध्ये समोरच्या प्रसंगावरती पाहून आपल्यावरती त्याची काय उमटत असते? छटा उमटत असते. बस जसं आरशात पाहिल्यानंतर आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, तसं या जगतामध्ये वावरत असताना दुःखाचं प्रतिबिंब सर्वत्र दिसत राहतं. आणि म्हणून दुःखाने आपण पोळलेलो आहोत. पण तुकोबराय सुद्धा दुःखाने पोळले का नाही? व्यावहारिक दृष्टीने पोळले. पण त्यांचा त्या दुःखाशी संबंध संपला, कायमचा संबंध संपला. संपला म्हणण्यापेक्षा त्यांनी संपवला. तेवढं त्यांनी कर्तव्य केलं, कर्तृत्व केलं. पूजनीय स्वामीजींकडे शिकत असताना एक दिवस त्यांनी विचारलं, म्हणजे परमार्थ हा वस्तुतंत्र आहे की कर्तृतंत्र आहे? वस्तुतंत्र शब्दाचा अर्थ चंदूभाऊ, वस्तुतंत्र म्हणजे वस्तू पदार्थावर परमार्थ अवलंबून आहे की स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे? कशावर अवलंबून आहे? स्वतःच्या कर्तृत्वावर परमार्थ अवलंबून आहे. बस वस्तू व्यक्ती आणि पारतंत्र्यावर अवलंबून असतो, त्याचं नाव संसार आहे. विठाला संसार करायचा असेल तर वस्तू लागतात, बर व्यक्ती लागतात, पदार्थ लागतात. पण परमार्थ करण्याकरता वस्तू व्यक्ती पदार्थ कशाची जरुरी नाही. बस एकांतामध्ये बस भगवंताचं चिंतन करण्याकरता काय पदार्थ लागतो? आपण त्याला थोडीशी मुलामा, त्याला थोडासा मुलामा असा म्हणून वारकरी संप्रदायाने लावणी मृदंग टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने, त्याला एक प्रकारची झालर संत महात्म्यांनी लावली. आता त्या प्रकारची झालर लावून आपण त्याचा ब्रह्मानंद सेवन करत आहोत. त्यामध्ये असलेला रस आपण सेवन करतो आहोत. आता यामध्ये जगद्गुरु तुकोबराय सुद्धा आरंभी जेव्हा या परमार्थ क्षेत्राला लागले तर त्यांचं सुद्धा तुमच्या आमच्यासारखंच होतं. म्हणजे पाठांतर नव्हतं. सुंदर ते ध्यान म्हणा म्हटलं की म्हणतात, पण शेवटी तुका म्हणे वेगळंच येत. हरिपाठ म्हणत असताना ज्ञानदेव म्हणे म्हटलं की कधी कधी तिसऱ्या टप्प्यात हरिपाठ पोहोचायचं आणि तिसऱ्या टप्प्यातला कधी कधी पहिल्या टप्प्यात यायचं. अशा पद्धतीने व्हायचं. ज्ञानेश्वरी पारायण करत असताना व्यासपीठाचार्याने पारायण सुरू करा म्हटलं की आपल्या सुद्धा ओव्या खालीवर व्हायच्या, धरपळ व्हायची, धावपळ व्हायची. निरंतर वाचन करत असताना आपली काय होते? तशा प्रकारची धावपळ होते सर्व परमार्थ करत असताना. आणि तुकोबरायांचं सुद्धा असंच होतं. काही पाठ केली संतांची वचने, संतांची काही वचनं पाठ केली. आरंभी कीर्तन करी एकादशी पाहून त्या मुहूर्ताने कीर्तन करायला सुरुवात केली. कारण सुरुवात करत असताना पाठ करावं लागतं.
ज्याला कीर्तनाची सुरुवात करायची म्हणजे सुरुवातीचंच कीर्तन करायचंय त्याच्याकरता काय करावं लागतं? पाठ करावं लागतं. एकदा जुना झाला की मग त्याला पाठ करावं लागत नाही. इकडचे 4 पाठ तिकडचे 4 पाठ संपलं कीर्तन. विठ्ठला 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 तुकोबरांची आरंभीची अवस्था अगदी अशाच प्रकारची आहे. काही पाठ केली संतांची उत्तरे, पाठांतर केलं, शेकडो पारायण ज्ञानेश्वरीचे केले, शेकडो पारायण एकनाथी भागवताचे केले आणि संतांच्या वचनाचा एक आविर्भाव अंतःकरणामध्ये प्रकट झाला. जीवनाच्या इतिकर्तव्याचं ज्ञान झालं आणि स्वप्नामध्ये असताना त्यांना बाबाजी चैतन्य, केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची असणारी संपूर्ण खून बाबाजी चैतन्यांनी सांगितली आणि त्याद्वारा अंतःकरणामध्ये बोध निर्माण झाला आणि त्या रामकृष्ण हरी मंत्राच्या द्वारा भगवत भक्ती केली, निरंतर भगवत भक्ती केली, न कळे दिवस की रात्री. अशा पद्धतीने भगवंताच्या नामाचा टकळा, भगवंताच्या नामाचा छंद रात्रंदिवस तुकोबरांच्या वाणीने घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा अनावर वाचा अनावर झाली आणि छंद या नामाचा घेतला असे. त्या वाणीने भगवंताच्या नामाचा छंद घेतला. सतत नामस्मरण, नाम जप यज्ञुतो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म अधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नामाने धर्म पावन होतो कारण तो पावनच असतो, पण नामाची विशेषता ज्ञानोबराय सांगतात, नामे पावन धर्म आणि आकस वर्णे दीर्घ म्हणजे अधर्म. अधर्म सुद्धा पावन ज्याच्याने होतो त्याचं नाम परम पावन नाम विठ्ठल. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. परब्रह्म स्वरूप असलेलं नाव अविनाश करी आपुल्या ऐसे, लावे मनापिसी गोविंदाचे. अखंड चिंतन भगवंताचं केलं, अखंड भक्ती केली. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग चिंता सांडून आम्ही भक्ती केली आणि भक्ती करत असताना कुठल्याही प्रकारची कामना केली नाही, निष्काम भक्ती. कारण भक्ती करत असताना आपण कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवून जर केली तर ती निष्काम भक्ती ठरत नाही. वारी केली पण गाईला कालवडच व्हावी म्हणून केली या पद्धतीने. मग वेगवेगळे वगैरे प्रकार उदाहरणं तुम्ही पाहून घ्या. कोणत्या ना कोणत्या उद्देशाने जर भगवत भक्ती केली तर तिच्यामध्ये कामना निर्माण झाली आणि सकाम भक्तीच्या द्वारा परमात्म्याचा कृपा प्रसाद तितका प्राप्त होत नाही. पण एक आहे भागवतामध्ये नाथबाबांनी सांगितलं, म्हणले सकाम भक्ताचे पूर्वोनी काम, तया ते करी मी निष्काम. जर भगवत भक्ती करायची निष्काम नाही करता आली, कमीत कमी सकाम का होत नाही, पण कुणाची करावी? भगवंताची भक्ती करावी. या लागी शरणांगता शरण्य मीची. कुणाची भक्ती करण्यापेक्षा, कुणाची भगवत भक्ती करण्यापेक्षा भगवंताची भगवत भक्ती करावी. त्याद्वारा परमात्मा आपल्याला ज्या अंतःकरणामध्ये कामना आहेत त्या आरंभी पूर्ण करतो आणि कामना पूर्ण करून नंतर त्याला निष्कामही करतो. उदाहरणं भरपूर आहेत. सकाम भक्ताच्या कामना परमात्म्याने पूर्ण केलेल्या आहेत, पण कामना पूर्ण झाल्या व्यावहारिक की तो भक्त हळूहळू काय होतो? निष्काम होतो. तया ते करी मी निष्काम. आणि निष्काम भक्ती एकदा तो करू लागला की निष्काम भक्तीची प्रतिफलता म्हणजे
एक प्रकारची आत्मस्थिती प्रगट झाली पाहिजे. कारण परमात्मा करुणा करतात, त्याच्यावरती कृपा करतात आणि कृपा करून वाट दावी करी. धरोने या वाट दावी करी, धरणी या वाट दावी करी, वाट दावी करी. योग क्षमाच्या जाने जरे भारे, त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता परमात्मा कोणत्या न कोणत्या रूपाने येतो, प्रगट होतो आणि आपल्या हाताला धरून बरोबर मार्गाला लावतो. आता इथेही सुद्धा काही वारकरी निष्ठ मंडळी आहेत, त्यांना सुद्धा कोणी ना कोणी बरोबर हाताला धरून मार्गाला लावलेलंच आहे. ज्याने लावलं तो कोण आहे? गुरु. म्हणजे आम्हाला गुरुने लावलं, देवाने लावलं का? पण आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझ्या भगवान पंढरीनाथाचा प्रेम भाव इतका आहे की आपली भगवत भक्ती करणारा सकाम जरी असला तरी त्याला योग्य मार्गदर्शन करण्याकरता गुरु रूपाने जो उपस्थित राहतो तो पांडुरंग परमात्मा, किंबहुना भगवत. ज्याची आपण भगवंताची भक्ती केली तो परमात्मा. विठ्ठला त्याची प्रतिज्ञा आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, त्याचं जन्म मरण मी निवारण करतो, ही त्याची प्रतिज्ञा आहे. योगक्षेमं वहाम्यहम अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. या न्यायाने अगदी गीता, भगवती, शास्त्र ह्या सर्व गोष्टी संत महात्म्यांनी तुमच्या आमच्या करता सोप्या करून सांगितलेल्या आहे. शास्त्रातील असलेलं तत्वज्ञान, शास्त्रातील असलेली भाषा अतिउच्च टोकाची भाषा, पण ती सुद्धा सोपी करून संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. संत महात्म्यांचं जीवनच त्याच्याकरता असतं. जे अवघड सांगतात ते शास्त्री, जे अवघडातलं अवघड असूनही सुद्धा सोपं करून सांगतात त्यांचं नाव संत. विठ्ठल म्हणजे तुम्हाला पटलं म्हणायचं असं आहे. म्हणजे भगवान परमात्मा आपल्या भगवत भक्ताची इच्छा परिपूर्ण करतो. त्याचं तसं काय आहे? वचन आहे. गुरु रूपाने तो येतो आणि आपल्याला मार्गाला लावतो. आज गावोगावी सर्वत्र कार्तिक स्नान आहे. कार्तिक स्नानानिमित्त सर्व वारकरी मंडळी पहाटेच लवकर उठून स्नानादिक कर्म आटोपून भगवान हनुमंतरायाच्या पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन काकडा आरतीचं भजन करत आहेत. काकडा आरती, काकड्याविषयीची रती प्रीती आरती. ज्यांना ज्यांना आहे त्यांना पहाटे झोप येत, ज्यांना त्याच्याविषयी प्रीती आहे त्यांना झोप येत नाही. कारण आपल्या गुरूंनी दाखवलेला मार्ग अचूक आपल्याकडून व्हावा आणि त्याकरता त्यांनी निश्चय निर्धार सुद्धा तसा केलेला असावा. विठ्ठला विठ्ठला तुकोबरांनी मात्र आळस केला नाही. बस प्रमाद आलस हे तमोगुणाचे असणारे कार्य आहे समजून तमोगुण येऊच दिला नाही. अंतद्वारा अंतकरणामध्ये सात्विक भाव नियमित ठेवल्यामुळे पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली आणि त्याच्या वचनानुसार तो गुरुरूपाने उपस्थित होऊन ददामी बुद्धियोगम तम, मी त्या भगवत भक्ताला बुद्धियोग देतो, ज्ञान देतो. ददामी बुद्धियोगम तम नाशिया. पुढचं काय? येन मामुपयांती ते, तो त्याच्याने मला जाणू शकतो. ज्या योगाने तो मला जाणू शकतो अशा प्रकारचा बुद्धियोग त्याला मी देतो. आणखी सुद्धा असं म्हटलेलं आहे, ज्ञानदीपेन भास्वता, ज्ञानरूपी भासमान, त्याला ज्ञानरूपी प्रकाशाच्या द्वारा त्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाची ज्योत मी काय करतो? समाप्त करतो. कारण अज्ञानाचा अंधकार नष्ट करणारा परमात्मा आहे. अज्ञानरूपी तम, अज्ञानम तमः नाशयामी,
अज्ञान रूपी तमाचा पांडुरंग परमात्मा काय करतो? नाश करतो. आपल्याकडे अनन्य होऊन असलेल्या भगवत भक्ताचा तो नाश करतो. आता इथे देखील पत्रिकेमध्ये तिथं ती कविता लिहिली पहा. त्यापेक्षा अक्कांच्या बाबतीमध्ये या कवितापेक्षाही जो मज होय अनन्य शरण ही ओवी जरी लिहिली असती तर ती जास्त साजेशी ठरली असती. विठला विठाला अर्थात भौतिक दृष्ट्या त्या कवितेचा अर्थ योग्यच आहे, पण तरी सुद्धा जशी व्यक्ती अशी आहे तशा पद्धतीने शास्त्र वचन त्यामध्ये जर दिलं तर त्याला एक विशेषता प्राप्त होते. वारकरी संप्रदायामध्ये खूप काही आहे. आता या व्यासपीठावर सुद्धा इतकं सगळं वाङ्मय असताना आमची काही मंडळी आमच्यातील काही मंडळी या व्यासपीठाचा अनादर करतात. पूजनीय उद्धवबाबांनी परवा फार शिरेगावमध्ये फार गोड बोलले पहा. अहो यावरती इतकं वाङ्मय आहे तर ते अभ्यासून आपण त्याच्याविषयी जर चिंतन मांडलं तर दुसऱ्याच्या दारातील त्या कविताचे तुकडे, दुसऱ्याचे असणारे बनवलेले सामान्य मुखातील आलेले तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्याच्या मुखातून निघालेले कधी कधी ते वाक्य ते कशा करता आपण म्हणतो. त्यापेक्षा आपण संतांनी जे लिहून ठेवलंय, संतांची जे प्रमाणित वचन आहेत त्याचंच वाचन, त्याचं चिंतन करावं पहा. अलीकडे वारकरी संप्रदायामध्ये विकृती आली. ती एक गवळण फार गाजली. आता त्याच्यात भगवंताचं नावच नाही. पूर्ण गवळण पहा तुम्ही. रडू नको बाळा, तुला खावया देते आणि खावया देते आणि पाणी घेऊन येते. आता काय त्यामध्ये कुठला रस का काय? फक्त चाल आहे, स्वर आहे, त्याच्यामध्ये तो आपण फक्त त्याच्या स्वरात तालात फक्त छंदात नाचतोय. पण ही एक प्रकारची आलेली विकृती आहे. ही तुम्ही आम्ही जिवंत असतानाच संपवण्याची गरज आहे. अनुशासनच राहिलं नाही. ज्याला वाटल तो स्वतंत्र फड उभा करतो, ज्याला वाटल ते स्वतंत्र करतो. जाऊ दे, मला तो विषय घ्यायचा नाही, माझ्याकरता तो विषय महत्वाचा नाही. आज जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा तुमच्या आमच्यासारखं सामान्य ते राहिले, पण वारकरी संप्रदायाची कास काय आहे? येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविते. आपल्या पूर्वजांनी जे केलं ते आपण करावं. एक सांगू, देवमान्य संत आणि संत मान्य ग्रंथ आणि ग्रंथ मान्य परमार्थ असला तर आपली योग्य वाटचाल आहे. लक्षात आलंय का? लक्षात आलंय का? देव मान्य कोण असावेत? संत. आणि संत मान्य कोण असावा? देव. ज्या देवाला देवत्व म्हणून मान्य केलं ते संत, तो देव. आणि देव ज्या संतांची सेवा करतो ते संत. आणि संतांचं वाङ्मय आपल्याला परमार्थ करता उपयोगी कोणत्या? देवमान्य संतांचंच वाङ्मय आपल्या परमार्थ करता उपयोगी आहे. विठाला विठाला आणि म्हणून काही पाठ केली, हळूहळू हळूहळू त्याची असणारी भगवद्गती वाढत गेली. भगवंताची प्रीती वाढली. परमात्मा प्रगट होऊन त्यांनी गुरुरूपाने ज्ञान दिलं आणि तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये एक विचार प्रस्फुटित झाला. कोणता? ददामी बुद्धियोगम तम. परमात्म्याने जी प्रतिज्ञा केली की मी त्याला काहीतरी देतो, त्या ज्ञानाच्या द्वारा ज्ञानाचा प्रकाश त्याच्या अंतःकरणामध्ये मी प्रज्वलित करतो. बस. आणि मग एकदा का तो ज्ञानाचा दिवा प्रगटित झाला, जसं परमात्म्याने म्हटलंय ना, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. त्या भक्ताच्या अंतःकरणातील अज्ञानाची काजळी काढून टाकतो. पूर्वी कंदील असायचा पहा, आता कंदील थोडासा काय झाला, कालबाह्य होत गेला. नवीन पिढीला कंदील जर विचारला तर त्यांना सांगता येईलच असं नाही. मग त्या कंदिलाची काच दररोज संध्याकाळच्या वेळेस आजीबाई पुसायची. पुसण्याकरता राख म्हणा काहीतरी असा मुलायम पदार्थ घेऊन, मुलायम कापड घेऊन त्याने काय करायचे, ती काच पुसून काढायची. काच जर पुसली नाही तर त्यामध्ये असलेली काजळी कोजळी त्या ज्योतीचा प्रकाश बाहेर येऊ देत नाही. मग त्या कंदिलाच्या आतील काजळी पुसून नंतर तो प्रकाश जसा सर्वत्र पोहोचतो त्याप्रमाणे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये अविवेकाची काजळी आलेली आहे. योग्य अयोग्याचा विचार राहिलेला नाही. त्याज्य ग्राह्य समजत नाही. काय टाकावं काय घ्यावं हे समजत नाही. हे चोख म्हणजे शुद्ध आहे, हे मैळ म्हणजे मलिन आहे, अशा प्रकारचा भेद राहिलेला नाही. हे चोख हे मैळ ऐशे नेनेची ते बाळ आणि देखे ते केवळ मुखीची घाली. अशा प्रकारची अवस्था, विवेकहीन अवस्था
अविवेक रूपी काजळी प्रत्येकाच्या अंतकन रूपी कंदिलाला आलेली आहे आणि परमात्मा अवतरित होतो आणि अवतरित होऊन आपल्या भगवत भक्ताची अविवेकाची काजळी काय करतो, पुसून टाकतो. मी अविवेकाची काजळी आणि पुसून टाकल्यानंतर फेडोनी विवेक दीप उजळी, विवेकाच्या दिव्याचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप. ज्ञानमय प्रदीपाचा एकदा की प्रकाश पडला की सर्वत्र त्याला प्रकाशच प्रकाश, ज्ञानच ज्ञान, सत्यम ज्ञानम अनंतम अशा स्वरूपाची बुद्धी जागृत होते आणि त्या विचाराचा एकदा अपरोक्ष अनुभव निश्चय झाला. त्या निश्चयाच्या द्वारा मरणाच्या तावडीतून तडाख्यातून ही काया सुटल्या जाते असा विचाराचा असणारा जो निश्चय तुकोबरायांचा झाला. अभंगाचं पहिलं चरण. मरण हाती सुटली काया, सुद्धा प्रकाश द्यायला लागला. विठाला विठाला तुमच्या लक्षात आलं ना. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांची अति उच्च टोकाची भाषा बरं का. आता तुम्ही आम्ही साधक दशेच्या पहिल्या पायरीवरही आहोत का नाही हा चिंतनाचा भाग आहे. पण तुमच्या आमच्या समोर आजचा विषय जर पाहिला तर तो अतिउच्च टोकाचा आहे. मग आपली उंची आणि तुकोबरांच्या या अवस्थेची उंची याची फार तफावत आहे. बरं, मग आता त्यांच्या त्या उंच असणाऱ्या जीवनाचं आपण वर्णन करावं की न करावं? माकोने बाबा, आपण ते वर्णन करावं की न करावं? आपली साधक अवस्थेतील पहिली पायरी आहे की नाही हेही आपल्याला माहिती नाही. आपल्याला स्वप्नातही अजून भगवंताचं दर्शन झालेलं नाही. जो परमात्मा तुकोबरायांच्या बरोबर बोलतो, त्यांच्या सौभाग्यवतीच्या पायातील काटा काढतो,
नाही याच्याही पलीकडे हे तर भक्ती क्षेत्रातील झालं, पण भक्ती प्रतिफलित होऊन विचार निर्माण झाला, ब्रह्मस्थिती प्राप्त झाली. जी अवस्था यात वर्णन केलेली आहे, भगवत भक्तीचा परिपाक म्हणजे ही अवस्था आहे, हा विचार आहे. हा विचार निर्माण होण्याकरता भगवत भक्तीची पराकाष्ठा करावी लागते. हा विचार एका जन्मातील भगवत भक्तीने नाही, बस अनेक जन्मीच असणारं पुण्य त्याकरता खर्च केलेला आहे. मागा बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. म्हणून तुकोबरायांनी केलेली भगवत भक्ती एका जन्मातील नाही, जन्मोजन्मीच्या भक्तीचा परिपाक म्हणजे आजच्या अभंगातील हा विचार. विठ्ठला मग आपल्या एका जन्माच्या भक्तीच्या द्वारा त्यांच्या परिपाक जीवनाचं चिंतन करता येणं शक्य आहे का? शक्य नाही, ते आपल्याला माहिती आहे. पण एक सांगू, राजहंसाचे चालणे भुतळी झाली शहाणे. राजहंस फार डौलात चालतो, फार ठुमकत चालतो, पण त्या राजहंसाचं चालणं चांगलं आहे म्हणून दुसऱ्याने चालणं बंद करावं का? चालणं बंद करावं का? अहो सिद्ध अवस्था ती सिद्ध अवस्थाच आहे, राजहंसाची अवस्था आहे. मग तसं चालणं, त्याचं वर्णन करण्याकरता तसंच चालता आलं पाहिजे. हे जरी खरं असलं तरी, पण तो चालतो डामडौलात, तसं आपल्याला चालता जरी नसलं येत तरी का बालक बोबडा बोली, का वाकुडा विंचुका पाऊली. ना तरी सुरुवात आहे, ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विंचुका पाऊली, ते चोज करोनी माऊली रिझे जेवी. या न्यायाने त्या सिद्ध महापुरुषाचं चिंतन आपल्याला माहिती आहे परिपूर्ण आपल्याकडून होणार नाही, पण त्या अवस्थेचं चिंतन आपल्याकडून परिपूर्ण नाही झालं तरी पण त्याचं वर्णन आपण करूच नये असं मात्र नाही. का बरं? कारण असं आहे, देखे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता. मुक्त महापुरुषाच्या अवस्थेचं चिंतन आपण केल्यानंतर ती अवस्था हळूहळू आपल्याला येत असते, म्हणून त्या अवस्थेचं वर्णन. पूजनीय वैकुंठवासी सद्गुरू घुले बाबा पाठामध्ये आम्हाला सांगायचे म्हटले, पहा 13व्या अध्यायामध्ये 18 लक्षणं ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानाची, ज्ञानी महापुरुषाची किती लक्षणं? 18 लक्षणं. तव हे अवधारा ज्ञान लक्षणे 18. विठ्ठल इथं म्हणजे अगदी ज्ञानेश्वरी गाथा इथं बसलेले आहेत आजूबाजूला, तसं काही मला भिण्याचं कारण नाही. म्हणून आज कीर्तन सुटलं तर सुटलं, नाही तर इथं तांबडं फुटलं, उद्या काकडा करून गेलो तरी काही हरकत नाही. कशा करता सांगतो, कारण अतिउच्च टोकाचं ज्ञान त्याचं आपण वर्णन करावं का? केल्याशिवाय राहू नये. देखे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता. ज्ञान लक्षणं 18 सांगितले 13व्या अध्यायामध्ये. त्याला ज्ञानोबराय लक्षणं म्हणतात, आणि आचार्य शंकराचार्य महाराजांनी मात्र त्याला काय म्हटलंय? साधनं म्हटलेलं आहे. त्यांनी साधनं म्हटलं आणि ज्ञानोबरायांनी लक्षणं म्हटलं. बरं, ज्ञानोबरायांनी 18च लक्षणं मानली आणि आचार्य शंकराचार्यांनी 20 साधनं त्याची मानली. 20 साधनं मानली. मग आता ती साधनं आहेत का लक्षणं आहेत? ज्ञानोबराय ज्या अर्थी म्हणतात की ज्ञान लक्षणे 18, त्या अर्थी ते काय आहेत? ज्ञानाची लक्षणच आहे. बरं, याच्यात आता संशय नाही. मग आचार्यांनी त्याला साधनं का बरं म्हटलं? कारण भाष्यकारा ते वाट पुसतू असं म्हणणारे ज्ञानोबराय. मग भाष्यकारांनी जर साधन म्हटलेलं होतं तर त्यांनी लक्षण का बरं म्हटलं? विठ्ठला त्याचं उत्तर सांगत असताना पूजनीय वैकुंठवासी घुले बाबा म्हणायचे, अरे म्हणले बरं का बुवा, म्हटले असं आहे, सिद्ध महापुरुषाची लक्षणं ती साधकासाठी साधनं असतात. विठ्ठला सिद्ध महापुरुषाची लक्षणं, त्यामध्ये वर्णन केलेली सर्व लक्षणं, ती सर्व लक्षणं नसून साधका करता ती साधनं आहेत, आणि ती साधनं रूपाने आपल्याला मिळावीत म्हणून देखे मुक्ता ते निर्धारिता. मुक्त महापुरुषाच्या अवस्थेचं, त्या उच्च स्थितीचं वर्णन आपल्याकडून झालं की सहजच ती मुक्तता हळूहळू आपल्याला प्रस्फुटित होईल, असा आशय संत महापुरुषांचा. आणि म्हणून तर तुकोबरायांना जगाकडे पाहिल्यानंतर त्यांचा अधिकार तर माहिती आहे, म्हणजे अतिउच्च टोकाचं ज्ञान यांना पचनी पडणार नाही.
पण तरी सुद्धा जरी राजहंसाचं चालणं चांगलं आहे, पण मग यांच्याकडून चालणंच नाही का, यांना चालायलाच नको का? तर कमीत कमी श्रवण भक्तीच्या द्वारा हळूहळू हळूहळू भक्तीची परिणती इथपर्यंत झाली पाहिजे, अन्यथा भक्ती वांझ ठरेल असं कळावं म्हणून तुकोबरायांनी श्रेष्ठ अतिश्रेष्ठ जीवनातील आपल्या उंचीचं असणारं हे जीवन पण शब्दाच्या माध्यमातून प्रगट केलेलं आहे. विठाला 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 मरणा हाती सुटली काया. ही काया मरणाच्या तडाख्यातून सुटली. आता हा शब्दच ऐकत असताना पहिलं विपरीत वाटतं. मरण जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्ममृतस्यच. जो जो जन्माला आला ज्ञानोबरायांची ओवी उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैशी परिभ्रमेगा. आपण म्हणतो घड्याळ घड्याळ घड्याळ, पण या घड्याळाचा या घटिकेचा शोध ज्ञानोबरायांच्या काळातच लागलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात हे घटिका यंत्र जैशी परिभ्रमेगा. 3 लाकडं 12 माकडं. हा चित्रपटाचं आहे ना, सांगून चित्रपटाचं पण विठाला विठाला आपल्याला पुढं सांगायला का माहिती ना, सगळ्याच गोष्टी आताच सांगितल्यावर कसं काय व्हायचं, मग भांडवल संपून जाईल ना. असं आता तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी असा आजचा कार्यक्रम आहे. मरणा हाती सुटली काया. तुकोबरायांचं वचन आहे, मरणाच्या तडाख्यातून काया सुटली. शरीर निर्माण झालं, जे जे निर्माण होतं ते ते नाश पावतं नष्ट पावतं. आता तुकोबरायांना नेमकं काय सांगायचं बरं? मरणा हाती सुटली काया. मला सांगा, ज्ञान झालं तरी काया मरणाच्या हातून सुटते का? भगवत भक्ती केली तरी काया मरणाच्या हातून सुटते का? आता या अक्कांचंच उदाहरण घ्या. आयुष्यभर पंढरीनाथाची वारी केली, पारायण केली, संत सेवा केली, पण काया मरणाच्या हातून सुटली का? म्हणजे तुमच्या आमच्या दृष्टीने जर विचार केला तर भौतिक दृष्टीने काया मरणाच्या हातून सुटत. कारण कायेवरती ज्याचा अधिकार आहे तो कुणाचा आहे? देह हे काळाची. ज्याची वस्तू जी असते तो ती वेळ प्रसंग आल्यानंतर आता जरी खायला जमीन दिलेली असली पण 7 वाऱ्यावरचं नाव जर घ्यायचा विचार आला तर मग त्यावेळेस तो उभा राहतो, म्हणे भाऊ जमणार नाही, जमणार नाही, कारण ती माझ्या नावची वस्तू आहे. तू ती खाऊ शकतो, खाण्यापुरती तुला मिळाली, पण ती आहे कुणाची? देह हे काळाची, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. म्हणून काळाची हे सत्ता. प्रत्येक पदार्थ वस्तू व्यक्ती निर्माण जी जी झाली, ज्याचा ज्याचा जन्म उपजे ते नाश. त्याचा नाश हा निश्चितच ठरलेला आहे. हा झाला भौतिकतेचा नियम, बरोबर. पण त्या जन्म घेणाऱ्या शरीराशी जो आत्मचैतन्य आहे, सूक्ष्म शरीराच्या साथीला लागून, सूक्ष्म शरीर म्हणजे आता तुम्ही आम्ही इथं जे उभे आहोत, बरं, इथं जे आपण उभे आहोत हे स्थूल शरीर घेऊन आपण आलेलो, पण याच्या आतमध्ये एक शरीर आहे, ते सूक्ष्म शरीर आहे, ते इंद्रिय गोचर नाही, म्हणजे डोळ्यांना दिसत नाही, पण त्याच्या आतमध्ये ते शरीर आहे. या हातांना हलवणारा सूक्ष्म हात आतमध्ये असतो. या वाणीला या जिभेला चालवणारी सूक्ष्म जीभ आतमध्ये असते. या डोळ्यांना दाखवणारा ज्ञानाचा डोळा डोळसू, तो दुसरा डोळा तो आतमध्ये असतो. तुम्ही आम्ही सर्व काही ज्या हालचाली वगैरे करतो तर याच्या आतमध्ये एक सूक्ष्म शरीर आहे. दिवसभर काम करून आलो, भोजन केलं, झोपी गेलो. झोपी गेल्यानंतर ते सूक्ष्म शरीर अज्ञानामध्ये काय होत असतं? विलीन होत असतं. सूक्ष्म शरीर अज्ञानामध्ये विलीन झालं म्हणजे कारण शरीरामध्ये विलीन झालं की स्थूल शरीर डोळे उघडे असले तरी त्याच्यासमोर पुस्तक दिलं तर ते वाचू शकत नाही. त्याच्या नाकाला गुलाबाचं फुल लावलं तर त्याला वास येत नाही. त्याच्या कानाभोवती आपण बोलण्याचा प्रयत्न केला त्याला लवकर ऐकू येत नाही. तर शब्द हा आकाशाचा गुण थोडा व्यापक आहे, म्हणून इतर इंद्रियापेक्षा श्रोत्र इंद्रिय थोडं सजग आहे. विठाला विठाला कारण कर्णविवरवरती आकाशाला श्रवण म्हटलेलं आहे. आता सगळ्या गोष्टी काही पाठातल्या सांगण्याच्या आहेत, सर्व आता सांगण्याकरता मला तेवढा वेळ नाही, पण असो, सूक्ष्म शरीराला कारण शरीर अधिष्ठान मिळतं, तिथं ते विलीन राहतं. मग डोळे उघडे असले तरी झोपेत आपल्याला दिसत नाही, बरोबर. मग आता तिथं दिसवणारा डोळा
तो कधी दिसवतो? ज्यावेळेस आपण जागे असू त्यावेळेस. जागं होणं म्हणजे काय? कारण शरीरातून सूक्ष्म शरीर जागं होणं, कारण शरीरातून येऊन त्यांनी या स्थूल शरीरामध्ये प्रविष्ट होणं म्हणजे जागं होणं. आता हे सूक्ष्म शरीर मातेच्या गर्भामध्ये असताना त्या छोट्याशा शरीरामध्ये प्रवेश करतं आणि हळूहळू त्याचा जेव्हा वाढ होते, 9 महिने झाल्यानंतर त्याचा जन्म होतो. जन्म झाल्यानंतर उपजल्या बाळकाशी जेवी नाव नाही तये पाशी. त्याला कोणतं नाव होतं? पण माऊली म्हणतात ठेविलेनी नावेशी हो देत उठी. त्याचं जे नाव ठेवलं त्या नावाला, जे नावाने आपण हाक मारली त्या नावाला हळूहळू तो काय करतो? ओ देत उठी. वास्तविक तो बाळासाहेब नाही, तो विष्णुपंत नाही, तो कोणीच नाही, तो माकुने महाराज नाही आणि कोणीच नाही. मग कोण आहे? तो कोण आहे? नव्हता काळा गोरा खोजा ना ठेंगणा, कैची स्वरूप सुंदर आंधळा ना देखना, कैची जीव शिवतयाची भावना. तो हा नंद नंदनाचो जांबोला ओ विठाला विठाला परमात्माच आत्मतत्व चैतन्य सूक्ष्म शरीराच्या संगतीमध्ये आला आणि नंतर त्या शरीराला म्हणू लागला मी बाळासाहेब. हळूहळू मोठा झाला मी बाळासाहेब. मग हळूहळू मी म्हटले वृद्ध, मी दुःखी, मी सुखी, मी जन्मणारा, मी मरणारा, मी मरू शकतो, मरणाची भीती मला. अशा प्रकारची भावना कुणी घेतली? त्या नाशक्या कुचक्या शरीराचे धर्म याने उपाधी वशात आपल्यावरती लादून घेतले. वास्तविक हा तो नाहीच, हा मुक्तच आहे. मुक्त होता परी बळे झाला, मुक्त होता परी बळे झाला, मुक्त होता परी बळे झाला, मुक्त होता परी बळे झाला. जय बोलिया छंद माझी वाणी, जय बोलिया छंद माझी वाणी, जय बोलिया छंद माझी वाणी. मुक्त होता परी जन्म होण्याच्या अगोदर जो मुक्त होता, जन्माला आला तो मुक्तच होता. पण घेऊन या छंद माझे माझे, मी 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 महाराज, मी गायक. तो कोण आहे? वास्तविक विचार केला तर तू तो नाही, मी नाही. म्हणले कोणाचं कीर्तन? म्हणले भगवानचं. आता भगवानचं कसं कीर्तन? जो कीर्तन करू शकतो का भगवान? कीर्तन करण्याकरता त्याला हात पाय आहेत का? म्हणजे नाही, तोच या शरीर रूपी उपाधीतून प्रगट होऊन बोलतो. ठीक आहे, याला आपण नाव दिलं, बरोबर आहे. मला फक्त मुद्दा एवढा मांडायचा, या देहाते म्हणे मी. आणि एकदा की या नाशक्या कुचक्या जन्मणाऱ्या मरणाऱ्या देहाला मी म्हटलो की जो मी जसा नाही तो मी तसा झाल्याशिवाय राहत नाही. करिता घायाळाचा संग अंगे अंग माखावे. एकाला दवाखान्यात घेऊन गेले आणि त्याला ॲडमिट केलं. ॲडमिट करून हा बाहेर निघाला. मित्र भेटला, म्हणे काय झालं रे, काय लागलं? म्हणे काय रक्त लागलं अंगाला. म्हणजे रक्त लागलं, पण जो घायाळ झाला त्याला मी हॉस्पिटलला येऊन भरती केलं. त्याला उचलत असताना त्याचे रक्ताचे माखलेले ते अंग, करिता घायाळाचा संग अंगे अंग माखावे. त्याच्या अंगाने आपलं अंग जसं माखून निघतंय त्या पद्धतीने आत्मतत्व निर्मळ खरं, पण त्या निर्मळ आत्मतत्वाने उपाधीची संगती केली आणि त्याच्याद्वारा जी उपाधी मलिन आहे, जी उपाधी मरणारी आहे, जी उपाधी जन्म घेणारी आहे, त्या उपाधीचे सर्व धर्म याने बळे आपल्याकडे घेतले. घेऊन या छंद माझे माझे. आणि मग मी मरणारा, मी नासका, मी कुचका, अशा पद्धतीने तो म्हणू लागला. पण झालं काय? भगवंताची कृपा झाली, भगवत भक्तीची पराकाष्ठा झाली आणि भक्ती वांज ठरली नाही. विचार निर्माण झाला. कोणता विचार निर्माण झाला? मी देह नाही, मग मी तत्वम असी. ते मी आहे. ते म्हणजे कोण? शुद्ध नित्य बुद्ध, जो आनंद सत्य प्रकाश विभू आधार नाम रूपास बुद्धी न जाणे त्यास
तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. तो मीच आहे. बोध प्राप्ती कारणे सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीच आहे आत्मा आप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या. कारण आत्मस्वरूपता प्राप्त झाली. मी देह नाही, मी बाळासाहेब नाही, मी एकनाथ नाही. मग मी कोण आहे? मी वासुदेव मी वासुदेव तत्वता. खरं पाहिलं तर मी रंगा भाऊ नाही, चंदू भाऊ नाही, शशिकांत भाऊ नाही, नामदेव भाऊ नाही, विनेकरी भाऊ नाही. मी आमका नाही, मी बाबा नाही, मी कोणीच नाही. मग मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता. तत्वतः प्रत्येकाने विचार निर्माण करून घ्यावा की आपण अमुक अमुक नावाने ठेवलेलो नाहीत. आपण हे ठेवलेलं नाव आहे. वास्तविक आपलं नाव काय आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चित आनंद स्वरूप मी परमात्मा आहे. सुपात्री सर्व भाव, सर्व सुपात्री सर्व भाव, सर्व मितो सर्व वासुदेव, मितो सर्व वासुदेव, सर्व वासुदेव, मितो सर्व वासुदेव. जानती कृपाळु संत महानुभाव, जानती कृपाळु संत महानुभाव, कृपाळु संत महानुभाव, जानती कृपाळु संत महानुभाव. या भिन्न भेद नाही ठावगा. जया रामकृष्ण वासुदेवा, टाळ घागऱ्या घोषगा राम. दया भिन्न भेद नाही ठावगा. रामकृष्ण वासुदेवा, सुपात्री सर्व भाव, मी तो सर्व वासुदेव. मी सर्वत्र व्यापक असलेलं वासुदेव तत्व आहे. आणि हे ज्ञान जरी आम्हाला नसलं पण कुणाला झालं? संत महात्म्यांना झालं. कारण त्यामध्ये पुढं जानती कृपाळू संत महानुभाव. ज्यांना अनुभव आला तुकोबरायसारख्या संतांना, त्यांना कळून चुकलं की मी वासुदेव आहे. जया भिन्न भेद नाही ठावागा. परमात्म तत्वाने आमच्यामध्ये भेद राहिलेला नाही. मग आता ज्याला मी वासुदेव तत्वता असं ज्ञान झालं, वासुदेवच सर्वमिती असं ज्ञान झालं, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत अशा प्रकारचं ज्ञान झालं ज्याला, त्याला आत्मानं चेद विजानियात अयमस्मीति पुरुषा असं ज्ञान झालं ज्याला, त्याला त्याच्या दृष्टीने देह राहिला का? त्याच्या दृष्टीने देहात असताना सुद्धा त्याला देह राहिला नाही. मग मरण धर्मा देह मी नसून मी कोण आहे? वासुदेव आहे. मी वासुदेव आहे या बोधाच्या निश्चयातच मरणाहाती सुटली काया. विचारे या निश्चय, विचारया निश्चय, विचारया निश्चय, मरणाहाती सुटली काया. विचारया निश्चय, विचारया निश्चय, विचारया. हे मरणाहाती सुटली काया, वय चला ज्याचा अंत होत नाही, बस असा असणारा अनंत परमात्मा स्वरूप जो झाला, त्याला मरण्याचं काम राहिलं नाही. आता मग मरतं कोण? शरीर. शरीर मरतंय, मरू द्या ना, ते स्वाभाविक आहे.
ते जाणारच आहे, कारण एकदा की चाक फिरवलं आणि वरती चिखल अगोदर ठेवला आणि चाक फिरवलं त्याला आकार दिला, दुसरी दोरी घेतली आणि घट कापून बाजूला ठेवला. मग आता चाक कशा करता फिरवलं होतं? घट निर्माण करण्याकरता. पण घट निर्माण करून बाजूला ठेवला. मग आता चाकाने फिरावं की न फिरावं? चाकाने फिरावं की न फिरावं? चाक फिरतच राहतं. त्याला अनुवृत्ती पंथ म्हणतात. अनुवृत्तीने, बाधित अनुवृत्तीने ते फिरत राहतं. कोण? चाक. म्हणजे घट तयार झाला पण तरी सुद्धा ते चक्र फिरत राहतं. त्या पद्धतीने परमतत्वाचं ज्ञान झालं. पण याला मिळालेली जी गती आतापर्यंत आहे कोणती? ज्या साधकाला साधना करून करून सिद्ध अवस्था प्राप्त झाली आणि आतापर्यंत शरीराला जी सवय आहे ती सवय राहणार. तो पहाटे उठणार, त्याला काकडा करावा वाटला तो करणार, बरं त्याला शिकवावं वाटलं तो शिकवणार, त्याला कीर्तन करावं वाटलं तो कीर्तन करणार, त्याला कुणाला आपला आनंद वाटावा वाटला तो वाटणार. कारण तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. दिवाळी ना आता, लाडू खाल्लाच पाहिजे ना. पण ही दिवाळी तुमची आमची दिवाळी ही आटणारी दिवाळी. पण संत महात्म्याची, पांडुरंगाची, विठोबाची दिवाळी. विठोबाचं राज्य आम्हालीच दिवाळी, विठोबाचं राज्य आम्हालीच दिवाळी, विष्णुदास नामाची आवेवारी, विठोबाचं राज्य टाळ्या वाजव. कारण टाळकड्यामुळे ही दिवाळी आहे. नाही तर कीर्तनात सुद्धा शिमगा व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल आम्ही नेहमी म्हणतो पहा, वारकरी संप्रदायामध्ये संप्रदाय ज्यांनी टिकून ठेवला ती कीर्तनकार मंडळीपेक्षाही जास्त श्रेय जर कुणाचं असेल तर ते या टाळकरी बांधवांचं आहे. विठ्ठला विठ्ठला कीर्तनाकरता आम्हाला विठोबा रखमाई झाल्यानंतर जबाबदारी, पण टाळकरी भाविकांची जबाबदारी सुरुवातीच्या ध्यानाच्या आणि रामकृष्ण हरीपासून तो अगदी शेवटपर्यंत जय विठ्ठल झालं तरी खाली बसायचं नाही. ज्ञानदेव तुकाराम होऊन पुंडलिकवर झालं मग टाळ गुंडाळून ठेवायचा. कोणी म्हटलं जेवा तर जेवायचं, नाही तर मग आपला आपला रस्ता पकडायचा. कढी पकोडी बेसन की रास्ता पकडो ठेसन की. विठाला वस्तुस्थिती आहे ती, जी वस्तुस्थिती तिचं वर्णन केलंच पाहिजे आपण, असं आहे. म्हणून कीर्तनकार मंडळींपेक्षा सर्व श्रेय हे निश्चितच या वारकरी भाविकांचं आहे. आणि म्हणून गावोगावी काकडा, गावोगावी भजन, वारी बारी पाची या निमित्ताने भजन, एकादशीचा नियम, सोमवारचा नियम, गावामध्ये नियमाचं भजन टिकवणारी ही मंडळी. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची ही चालना चालू आहे बरं का. केवळ इथं 2 तासापुरतं व्यासपीठ गरजून गेलं आणि नंतर काम संपलं असं नाही. असे कित्येक महाभाग याच्यामध्ये त्यांचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही, पण आज जगाला रंजवताना दिसतात. जग त्यांचा हार फुले घेऊन स्वागत करतं. अरे इकडं शिमगा, लोकांच्या अंतकरणातील दुःखाची असणारी शिमग्याची भावना ती समाप्त करा आणि मग आपल्या गळ्यामध्ये हार घालवण्याचं सुख मिळवा. विठ्ठला विठ्ठला. अर्थात या व्यासपीठावरून बोलतो म्हणजे एक संत महात्म्याने स्फुरण केलं म्हणून बोललो, आमचा तो अधिकार नाही. असो, त्या पद्धतीने आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, मरणाहाती काया सुटणं म्हणजे काय की विचारपूर्वक निश्चय, विचार निर्माण होणं. विचार म्हणजे विवेक निर्माण होणं की मी कोण आहे, मी वासुदेव आहे, मी भगवंत आहे. जो भगवान परमात्मा कधीही मरत नाही, तो अमर आहे. अमर आहा, अमर आहा.
खरे की पहा खोटे. म्हणून अशा प्रकारची अवस्था प्राप्त झाल्यामुळे आता आमच्या जीवनामध्ये मरण नावाची वस्तूच राहिली नाही. म्हणून मरणा हाती सुटली काया. हे शरीर तर ज्याचं आहे ते बाधित अनुवृत्तीने फिरत राहणार, प्रारब्धाने फिरत राहणार. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत ते राहणार. एकदा की उचलली या प्राणा पाठी, इंद्रिय ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धी पाठी अहंकारू ये. आणि मग त्याची हे शरीर नंतर काय होतं, पंचतत्वामध्ये विलीन होऊन जातं. म्हणजे पृथ्वी तत्व पृथ्वीत मिळतंय, आकाश तत्व आकाशाला मिळतं. पंचमहाभूताचा गोळा केलेला गोंधळ तो त्याला समर्पित होतो. आणि मग अशा पद्धतीने आत्मतत्व त्याच्यापासून तादात्म्य संबंध न घेता बाजूला राहतो. बाजूला राहिल्यामुळे जसं हनुमंतरायाने लंका जाळली, लंका जळाली, लंकेच्या बाहेर म्हणतात ना, मनच पडली ना, लंका जाळली आणि लंका जाळून लंकेच्या बाहेर. तसं या शरीराला जळताना पाहतात. पूजनीय आमचे एक वैकुंठवासी हरिराम महाराज होते. ते त्यांना हे झालं कॅन्सर. शेवटच्या अवस्थेमध्ये पूजनीय गुरुदेवांना म्हटलं त्यांना बोलायचे, फोनवरून बोलायला लावलं. त्यांचीच पंगत घेऊन आम्ही तिथं गेलेलो. साधकांना शिकवत झालं ना आम्ही तिथं पोहोचलो. स्वामीजींनी विचारणा केली, बरा आहे का हरिराम? म्हटलं नाही, तितका बरा नाही. म्हटले मग लावा फोन, त्यांना बोलायचं. तर फोनवरती विचारणा. आम्ही पहाटे त्यांची भेट घेऊन गेलेलो, तर श्वास अगदी गलित गात्र झालेला. असं वाटत होतं 1-2 दिवसानंतर आता पेशंट जाईल. अशा पद्धती. बरं, बोलणं करून दिलं. स्वामीजींनी सांगितलं काय त्रास होतो का? हो होतोय स्वामीजी. बरं बरं, कशाला त्रास होतोय नेमकं, कुठं? म्हणे शरीराला. म्हणे तू शरीर आहे का? म्हणे तू कोण आहे? म्हणले मला नाही माहिती. ओळख करून द्या मग माहिती होईल. आता ते सांगतील पुशिले. योग्य वेळ आली, विचारणा केली. गुरूंनी सांगितलं, अरे तू ते आहेस, तत्वमसी. महावाक्याचा उपदेश. मन माझ्या माग, तत्वमसी. हे इकडून म्हणा लागले तत्वमसी. म्हणले तू ते नाही म्हणायचं, तत्वमसी. मग तू म्हणायचं ते मी आहे. मी म्हणणार ते तू आहे आणि तू काय म्हणायचं ते मी आहे. मग तत्वमसी. मन तो म्हणला अहम ब्रह्मास्मी. तत्वमसी ते म्हणले अहम ब्रह्मास्मी. फोन सुरुवातीला लावला ज्याला बोलायला शक्ती नव्हती, 3 मंत्राचा 3 वेळेस या एका मंत्राचा 3 वेळेस उच्चार झाला. त्यांच्याकडून 3दा, यांच्याकडून 3दा, या पद्धतीने. तर आवाज एकदम कडक झाला. पंगत संपून आम्ही, बरं थांबा अजून फोनचं सांगतो. 3 वेळेस उच्चारण झालं. आता म्हटले त्रास होतोय का? नाही स्वामीजी त्रास नाही होत. शरीर दिसतंय का तुझं? तुला मरून पडलेलं शरीर दिसतंय का? विचारलं. हो दिसतंय. तिरडीवर तुला झोपवलेलं आहे, तुला बांधलेलं आहे, तुला घेऊन चाललेत बघ. हरिपाठ म्हणतात, कोणी रडतंय, कोणी काय चाललेलं आहे, भजन करी भजन म्हणतात. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरुपया हा संत हाती आला, वगैरे वगैरे अभंग चाललेले आहेत. हे तुला ऐकायला मिळतात का? ते म्हणले हो मिळतात. ते मला सगळं दिसतंय, यापासून मी वेगळा आहे असंही मला दिसतंय. म्हणले तुझं काम संपलं, याच बोधावरती अखंड राहा. मरणा हाती सुटली काया, विचारे आणि या पद्धतीने बोध दिला मज सांगा ते, मार्ग दाविला नीट. नीट मार्ग दाखवला आणि त्या मार्गावरती आरूढ होऊन पांडुरंग परमात्म्याच्या भगवत भक्तीचा फलीभूत सार पदरामध्ये पडलं. विचार निर्माण झाला आणि त्या विचाराचा निश्चय झाला. आपणही निश्चय करतो पण आपला निश्चय टिकत नाही. आपला निश्चय कुचकामी असतो. आपण सकाळी भजनाला जाणारा असा निश्चय करतो, रात्री झोपतो अलार्म लावून, पण सकाळी अलार्म वाजून थकतो. तरी आपला निश्चयाचे त्यांच्या असण्याने निश्चयाला साथ पण प्राप्त होतं. बरं, निश्चयाला खरेपणा संत महात्म्यांच्या निश्चयाने होतो. विठला विठला मरणा
हाती सुटली काया विचारे या निश्चय मी परब्रह्म सच्चित आनंद स्वरूप आहे या विचारपूर्वक निश्चयाने मरणाच्या तडाख्यातून काया सुटली आणि त्यामुळे काये संबंधी असणारे बाकीचे धर्म काये संबंधाने शरीराच्या संबंधाने आलेले बाकीचे दुःख या सर्वावरती विजय मिळवण्याची वेळ आली ते अभंगाचं द्वितीय सोनिया गेली खंती दुःख वेगळं आणि खंत वेगळं अनेक वर्षानुवर्षाचं दुःख ते शल्य मनामध्ये त्याला म्हणतात खंत बस अनेक वर्षापूर्वीचं दुःख आणि ते शल्य मनामध्ये टोचत राहत आणि शल्य रात्रंदिवस तळमळ सुख दुःख समान सकळ देवाचा कृपा त्या ठिकाणी रात्रंदिवस ते दुःख शल्य टोचत राहतं पण तुकोबराय सांगतात शरीराचाच संबंध संपला आणि म्हणून शरीराच्या संबंधाने येणारे सुख दुःख आता आम्हाला प्राप्त होत नाही नासोनिया गेली खंती बस भगवंताचं दर्शन झालं आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला किती आटाआटी करावं लागली किती आटाआटी करावं लागली केली तुझं साठी तुका म्हणे एवढी आठ पण स्वप्नात सुद्धा देव येत नव्हता पण कृपा झाली संत मंडळींची भगवंताची आणि तो परमात्मा प्रगट झाला अंतकरणामध्ये त्याचं मीच परब्रह्म स्वरूप आहे अशा प्रकारचा विवेक निर्माण झाला आणि तद्वारा नासोनिया गेली खंती कारण या अभंगातील विचारे या निश्चय हे बीज आहे भगवत भक्तीचा परिपाक म्हणून ते निर्माण होत असतं भक्ती वांज होऊ नये असं ज्यांना वाटतं त्यांनी भगवत स्वरूपी विचार निश्चित करून घ्यावा की मीच ब्रह्म आहे तिथपर्यंत पोहोचवावं तर त्या भगवत भक्तीची परिसीमा गाठली असं आहे आणि अशा पद्धतीने तो विचार निर्माण झाला की मरणाच्या तडाक्यातून शरीर सुटलं नासोनिया गेली खंती हे सगळे पुढचे असणारे कार्यस्वरूप आहेत पण बीज स्वरूप कोण आहे विचारे या निश्चय अगोदर बीज निर्माण होतं नंतर बाकीचे फांद्या फुलं निर्माण होतात ना मग कार्यरूप बाकीचा हा प्रपंच या अभंगामध्ये आहे म्हणजे काय मरणा हाती सुटली काया कशाने विचारे या निश्चय नासोनिया गेली खंती कशाने विचारे या निश्चय सहज स्थिती भोगाची तात्पर्य कळलं की सहज प्रारब्ध वशामध्ये आलेले हे भोग आहे आणि ते देहाच्या ठिकाणी असणार आहेत हे वर्म हाता आले वर्म हाता हे आणि म्हणून जेवढा काही आतापर्यंत श्रम वाटत होता तो श्रम सुद्धा आता राहिला नाही न देखेशे झाले श्रम आले वर्म हाता हे वर्म हाता आले आणि त्यामुळे श्रम कष्ट क्लेश आमच्या जीवनामध्ये राहिले नाही आणि आता मुक्ती प्राप्त करण्याकरिता आम्हाला भगवत स्वरूपता प्राप्त व्हावी म्हणून देवाकडे सुद्धा कीव भाकण्याची गरज राहिली नाही कमले कैसी कीव कोटेची
मरणाहाती सुटली काया विचारे अनिशय नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखेसे झाले श्रम आले वर्म हाताहे तुका म्हणे कैची किव कोठी जीव निराळा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आमच्या स्वात्मानुभवाचा हा विषय पांडुरंग परमात्मा बनलेला आहे. भगवंतच आम्ही झालो. परमात्म दृष्टीने तत्वज्ञानाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये कुठलाही भेदभाव राहिला नाही आणि म्हणून शरीराचा आमचा संबंध नसून आम्ही परमात्म स्वरूप आहोत असा उच्च बोध जगद्गुरु तुकोबरायांना या अभंगातून सांगायचा आहे. आणि त्यांच्या आतील तो आनंद उचंबळत आहे म्हणून सर्वांच्या करता त्यांनी हा आनंदाचा लाडू तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्यारे चरफडू होऊ नका म्हणून सिद्ध अवस्थेचं तत्वज्ञानाचं असणारं टोक ते आपल्याकरता या अभंगातून प्रकट करत आहेत. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. निराळाच जीव भगवंतापासून राहिला नाही आणि म्हणून त्याला भगवंताकडे किव भाकण्याची गरज राहिली नाही. आमच्या दुःखाचा नाश कर असं म्हणण्याची गरज राहिली नाही. कारण मारणारा मारक यांच्यापासून त्यांचा संबंध संपला आणि त्यांचा सदैव संबंध परमात्म तत्वाशी जुडलेला आहे. मरणारं शरीर आणि मारणारा काळ, काळ काळाचं शरीर मारून नेवो नाही तर नाही नेवो त्याच्याशी आमचा संबंध राहिला नाही. मरणा हाती सुटली काया. विचारे या निश्चय विचारपूर्वक निश्चयपूर्वक आम्ही देह नाही आणि देह संबंधाने मरण धर्मा सुद्धा आमच्याकडे येत नाही आणि इथून पुढे सूक्ष्म शरीराला कारण शरीर शिल्लक राहिलं नाही म्हणून पुढचा जन्म घेण्याकरता ते शिल्लक राहत नाही. बीज जाळोनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. लाह्या पेरल्या तर त्या उगवतात का? नाही उगवत. कारण का? अंकुर क्षमता ही बीजामध्ये असते पण ते बीज जर जाळलं त्याची लाही जर झाली तर त्याच्यामध्ये अंकुर क्षमता राहत नाही. बीज या सुखदुःखांचं बीज जन्ममरणाचं बीज कर्म ते जाळून समाप्त केलं बस. तुका म्हणे काय तुका म्हणे तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दे पाप पुण्य अंगा. पाप पुण्य अंगाला लागू देत नाही. त्यांचं बी म्हणजे राहिलं नाही. ती लाह्या झाले आणि एकदा लाही झाली की ते अंकुर दशेला प्राप्त होत नाही. या न्यायाने मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय परमात्मा करो. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा भगवत भक्तीची पराकाष्ठा सिद्ध होऊन इति कर्तव्यता सिद्ध होऊन श्रीगुरूंच्या योग्य मार्गदर्शनाने अशा प्रकारची अवस्था आपल्याला लाभो ही माऊलींच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करूया. स्वर्गीय कैलासवासी सौभाग्यवती ताराबाई अतिउच्च सिद्ध अवस्थेतील या अभंगावरती चिंतन आपण केलेलं आहे. आदरणीय अक्कांचं जीवन हे सुंदर होतं. चारित्र्य संपन्न जीवन होतं. सेवाभावी जीवन होतं आणि म्हणून त्या योगाने कदाचित हा अभंग आज निवडण्यात आला असावा. या दृष्टीने झालेली सेवा परमात्म्याचरणी अर्पण करूया. त्यांचा असणारा संपूर्ण आपतेष्ट नातेवाईक परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे. दूरदूरवरून पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. अनेक पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. गावगावची भजनी मंडळी विशेषतः उपस्थित आहेत. अक्काचा कार्यक्रम म्हणजे असा झाला पाहिजे तो असा झालेला दिसतोय. कारण सर्व टाळकरी मंडळी अगदी अगोदरपासून उपस्थित होते. ज्या माऊलीने आयुष्यभर वारकरी संप्रदायामध्ये राहून वारकरी दीक्षित राहून वारकरी जीवन जगल्या त्या अक्काचा हा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम दिव्य झाला आणि म्हणून ही सेवा त्यांच्या चरणारविंदी रुजू करूया. त्यांच्या भावी पिढीला त्यांनी दिलेले संस्कार त्याची जोपासना त्यांच्याच कृपाशीर्वादाने सर्वांकडून हो. दोन्ही असणारे त्यांची मुलं गोरख भाऊ आणि आदिनाथ भाऊ
चांगले सुसंस्कृत आहेत. आपल्या पूज्य छत्र असलेल्या आदरणीय भाऊंची सेवा करा आणि तद्वारा दोन्ही हाताने त्यांचा आशीर्वाद मिळवून येलोकीची आपली यात्रा सिद्ध करा. कारण सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितळे, त्यातील माता रूपी छत्र हरवलेलं आहे, पण पिता रूपाने एक छत्र आता शिल्लक आहे. त्यांची सर्वस्वी सेवा अगदी तन मन धन सेवा अर्पण करा. गोड शब्द सुवाच्य शब्दामध्ये त्यांच्याशी संवाद साधा आणि या पद्धतीने आपली सेवा चालूच आहे, ती अखंड चालू राहील ही अपेक्षा या ठिकाणी करतो. उपस्थित सर्व आमचे वारकरी संप्रदायातील टाळकरी मंडळी, गायक वादक सर्व मंडळी, सर्वच पंचकृषीतून आलेली सर्व भजनी मंडळी, उपस्थित सर्व श्रोतृवर्ग, गायक वादक, साऊंड सिस्टीम मंडपवाले असणारे, त्याचप्रमाणे भालदार महाराज, आणखी सर्व असणारी विनेकरी महाराजांपासून सर्वच मंडळी, ज्ञानेश्वर मंडप वांजुळपोई आणि ज्यांनी आज चित्रीकरणाकरता स्वतः उपस्थित आहेत आमचे जगदीश भाऊ दळे, रामकृष्ण आश्रमचे ट्रस्टी आहेत, ते देखील उपस्थित आहेत. रामकृष्ण आश्रमचे भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आता अक्कांची वारी मागच्या वर्षी नाही झाली, पण या वर्षी वारीला एक जण तरी घरातला आला पाहिजे बरं का आदिनाथ भाऊ. कोणी एक जण दोघांपैकी किंवा घरातील असणाऱ्या आपल्या मंडळींपैकी कोणी जरी आलं, पण घरातली वारी अक्कांची अखंड चालू ठेवा. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत पंढरीनाथाची आणि आळंदीची पायीवारी आपण करूया, अशा प्रकारचा निर्धार मनामध्ये ठेवा. हीच खरी अक्कांना श्रद्धांजली ठरेल. असं आहे, नामा म्हणे केशी राजा केला नेम चालत. भौतिक नेम चालत आलेली संपत्ती सगळे घेतात, पण चालत आलेला परमार्थाचा वारसा घेणारे थोडे असतात आणि त्यापैकी आपण आहात असं आम्ही मानतो. आणि म्हणून चालत आलेला परमार्थाचा वारसा आपण टिकवाल ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि सेवा थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.